नमस्कार. पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या YouTube चॅनेलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. माझे नाव पूनम राजगे. मी महानगरपालिका शाळा क्रमांक 174 बी कोंढवा बुद्रुक येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. नवीन शैक्षणिक वर्ष 2021-22 च्या आमच्या नियोजनानुसार आज मी गणिताचा पाठ घेणार आहे. गणिताचा हा उजळणी पाठ असणार आहे. इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी. शक्य असल्यास 7वीचे विद्यार्थी सुद्धा हा भाग जॉईन करू शकतात. तर आज मी उजळणी पाठ घेत आहे, तो आहे घातांक. तर मला असं वाटतं की आपण मागची जी काही घातांकाची प्रकरणं अभ्यासलेली आहेत ते एकदा उजाळा द्याल. त्या प्रकरणांकडे तुम्ही जरा लक्षपूर्वक पाहाल तर आपण सुरू करूयात घातांक प्रकरण. पहा, या ठिकाणी वेगवेगळ्या संख्या आपण अभ्यासत असतो. या संख्यांमध्ये नैसर्गिक संख्या असतात, मूळ संख्या असतात, परिमित संख्या असतात, अपरिमित संख्या असतात. तर ह्या संख्यांचा अभ्यास करताना आपल्याला घातांक प्रकरण हे त्याच्यामध्ये अभ्यासताना घातांक कसे मांडायचे, कसे द्यायचे असतात, घातांकाचे नियम काय आहेत, हे सर्व आपण इयत्ता 7वी मध्ये अभ्यासलेलं आहे. पण इयत्ता 8वी मध्ये यांची काही नियमांची उजळणी आपण करणार आहोत. या नियमांची उजळणी करत असताना घातांक कसा असतो बरं, नेमका घातांक म्हणजे काय हे आपल्याला पाहायचं आहे. तर घातांक म्हणजे काय, तर जो गुणाकार असतो विशिष्ट संख्येचा, हा गुणाकार संक्षिप्तरित्या मांडण्याची एक कला किंवा क्रिया, याला आपण घातांक असं म्हणतो. उदाहरणार्थ आता बघा, हा एक संख्या आहे 7. आता या 7ला 7ने गुणलं, परत एकदा गुणलं, पहा किती वेळा गुणलं, किती वेळा हा दिसतोय गुणाकार, 3 वेळा. तर 7चा आपण तिसरा घात अशा प्रकारे ही संख्या मांडत असतो. त्यानंतर आणखीन एक संख्या बघूया. समजा 2 आहे. बघा, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 किती वेळा मांडलं आपण हे, तर आपण हे 1 2 3 4 वेळा मांडलेलं आहे. तर मग हे असं न मांडता आपण काय मांडू शकतो, 2चा चौथा घात. आलं का लक्षात? तर हे कशा प्रकारे मांडलेलं आहे आपण, तर हे अशा प्रकारे घातांक मांडण्याची एक पद्धत आहे. मग आता आणखीन एक उदाहरण बघूयात आपण. इथं या ठिकाणी 2 घेतलंय समजा. आता 2, आता इथं 2च्या डोक्यावर मी 2 मांडला. आता 2च्या डोक्यावर किती मांडले, 2. तर 2च्या डोक्यावर 2 मांडणं याला आपण 2चा वर्ग केला असंही म्हणतो. अजून एक आहे, समजा इथं 7 आहे, इथं 7च्या डोक्यावर 2 मांडले, काय म्हणायचं, 7चा वर्ग. आता आणखीन एक संख्या बघूया. इथे 4 आहे, 4च्या डोक्यावर मांडले 2, तर याला काय म्हणायचं, 4चा वर्ग. म्हणजेच दुसरा जो घातांक आहे, दुसरा 2 असा आकडा जो आहे एखाद्या संख्येच्या डोक्यावर मांडलेला, त्यालाच म्हणायचं वर्ग संख्या. म्हणजे घातांक हा वर्ग असंही या ठिकाणी म्हटलं जातं जेव्हा तो 2 स्वरूपात असतो. आता या ठिकाणी आणखीन आपण काही उदाहरणं बघूया. आता समजा इथं 3 आहे, 3च्या इथं या ठिकाणी डोक्यावरती समजा मी 3 मांडले. पहा, 3च्या डोक्यावर आपण 3 मांडले. मग 3च्या डोक्यावर 3, 3 म्हणजे काय माहितीये का, घन. 3 म्हणजे काय, घन. म्हणजे हा घातांकच आहे, पण त्याला काय म्हटलं जातं, घन म्हटलं जातं. 3चा हा घन आहे किंवा 3चा घातांक 3. मग म्हणण्याची पद्धत काय आहे, 3चा घातांक 3 किंवा 3 घात असणाऱ्या संख्येचा पाया आहे 3. आता दुसरी एक संख्या बघूया. समजा संख्या आहे 8. 8चा कितवा घातांक, तिसरा. याला 8चा घन असं सुद्धा म्हटलं जातं. मग लिहिण्याची पद्धत काय आहे, 8चा घात 8चा तिसरा घात किंवा 8चा घन, अशा पद्धतीने हे मांडलेलं असतं. या ठिकाणी
पुढचा मुद्दा असा आहे की आता या ज्या वेगवेगळ्या संख्या आहेत, आता हे फक्त 2 आणि 3च्याच बाबतीत आपण म्हणू शकतो की दुसरी समजा डोक्यावरती जी संख्या आपण मांडतो तिला आपण घातांक म्हणतो आणि ती दुसरी असेल तर तिलाच वर्ग म्हटलं जातं. त्यानंतर तिसरा घातांक असेल तिलाच घन म्हटलं जातं. दुसऱ्या ज्या संख्या आहेत त्यांना असं आपण नाम प्रदान करत नाही. मग या ठिकाणी अशाही कितीतरी संख्या आहेत. आता बघा या ठिकाणी समजा मी एक संख्या मांडली 7 आहे. आता या ठिकाणी 7च्या डोक्यावर या ठिकाणी 0 मांडले. 7च्या डोक्यावर किती मांडले? 0. याचं उत्तर असतं 1. मग 7चा कितवा घात म्हणायचं याला? 7चा 0वा घात असं आपण याला म्हणायचं आहे. कितवा घात म्हणायचंय? 0वा घात. मग त्याचं उत्तर हे नियमानुसार असतं ते. तर आपण ते नियम सुद्धा आता थोड्या वेळात पाहतच आहोत. घातांकाचे नियम याची उजळणी आपण करणार आहोत. पहा आता प्रत्येक नियमाचं आपण एक एक उदाहरण पाहूया. पहिला आहे, एक संख्या घेऊया, समजा x आहे. x चा घातांक m, x चा घातांक m गुणिले दुसरी एक संख्या घेऊया x, तिचा घातांक आहे n. मग आता पहा या ठिकाणी पहिली संख्या आहे x, तिचा घातांक आहे m. दुसरी संख्या आहे x, तिचा घातांक आहे n. आता काय करायचं? पाया तर कसा आहे? समान आहे. पाया आहे x, घातांक आहे m. या ठिकाणी इथं परत पाया आहे x, घातांक आहे n. मग आता याचं उत्तर काय येईल बरं? पहा x चा m अधिक n वा घात, x चा m अधिक n वा घात. पहा या ठिकाणी इथे गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणजे इथं गुणाकार मांडायचा नाही. या ठिकाणी गुणिले चिन्ह असलं तर त्यांच्या घातांकाची बेरीज होत असते, हे घातांकाचा नियम सांगतो. या ठिकाणी आपण एक उदाहरण बघूयात याच्यावरती आधारित. पहा समजा इथे आहे 4 आहे, 4चा घातांक समजा आहे 5 गुणिले 4 आहे, पर 4चा घातांक आता आपण जरासा वेगळा घेऊया 2. पहा 4चा घातांक 5 गुणिले 4चा घातांक 2. बघा आता हे कसं लिहिणार तुम्ही? तर या ठिकाणी पाया समान आहे तो तसाच मांडायचा आहे. मग आता घातांक इथं 5 आहे आणि इथे आहे 2. मग 5 अधिक 2. आलं लक्षात? अशा पद्धतीने आपल्याला हा घातांक मांडायचा आहे. पुढे याची बेरीज जरी तुम्ही वरती पुढे मांडली तरी चालू शकते. 4चा 7वा घात. आलं का लक्षात? या ठिकाणी पाया समान असल्यावर जेव्हा या दोघांमध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं आणि घातांक असतो त्यांची बेरीज अशा पद्धतीने आपण मांडू शकतो. ही सोपी पद्धत झाली. आहे की नाही सोपी पद्धत? प्रत्येक वेळेस यांचा गुणाकार करायचा वेगळा, यांचा गुणाकार करायचा आणि मग उत्तर काढायचं. त्यापेक्षा ही एक अत्यंत सोपी पद्धत आहे, घातांकाची पद्धत. आलं का लक्षात? आता आपण पुढे जाऊया. ठीक आहे, पुढचा आपण नियम बघूया. पहा एक संख्या आहे x. ही x ही संख्या, तिचा घातांक आहे m. x चा घातांक आहे समजा m आणि कंसाचा घातांक आहे n. पहा आता x चा घातांक m, कंसाचा घातांक n. अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायचं आहे? तर हा पूर्ण x च्या m व्या घाताचा घातांक n आहे. नुसता m चा किंवा x चा असं स्वतंत्र असं काहीच नाहीये. नीट निरीक्षण करायचं संख्या कशी मांडलेली आहे ते. आणि मग या ठिकाणी x m गुणिले n. पहा गुणिले चिन्ह केव्हा आलं बरं? मगाशी आलं होतं का पहिल्या नियमामध्ये? नाही. या ठिकाणी मात्र गुणिले चिन्ह आलेलं आहे आणि म्हणून x बरोबर mn अशा पद्धतीने आपल्याला मांडता येईल. मग हे कसं करणार तुम्ही बरं? एक उदाहरण बघूयात आपण. पहा 4चा 3रा घात आणि कंसाचा 5वा घात. पहा 4चा 3रा घात कंसाचा 5वा घात. आता याचं उत्तर 4चा
3 गुणिले 5वा घात. कशा स्वरूपात मांडलं पहा मी? 4चा 3 गुणिले 5वा घात या पद्धतीने मांडला आहे. अतिशय सोपा आहे, तुम्ही करू शकता हे. 4 गुणिले 5 त्रिक 15. पाडे पाहिजेत पाठांतर, बेचे पाडे सुद्धा आलेच पाहिजे, तरच हे जमेल. ठीक आहे, 4चा 15वा घात. तर अशा पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही ह्या घातांकाच्या नियमाच्या माध्यमातून संख्यांवरच्या क्रिया तुम्हाला समजणार आहेत. प्रत्येक वेळेस गुणत बसायचं नाही, त्या संख्येला त्या संख्येने, त्या संख्येला त्या संख्येने. त्याऐवजी अशा पद्धतीने घातांक रूपात मांडून त्याचे नियम जर तुम्ही समजून घेतले तर तुम्हाला त्या घातांकावरच्या क्रिया सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आणि अतिशय सोप्या पद्धतीने करता येतील. आता यानंतर पुढे जाऊया. नियम 3. घातांकाचा आपण तिसरा नियम पाहूयात. पहा आता काय आहे बरं तिसरा नियम? पहा, a चा m वा घात छेद a चा n वा घात. बघा, a चा m वा घात छेद a चा n वा घात आहे. काय करायचं बरं आता? बरं अशा वेळेस तर हे भागिले हे आहे या ठिकाणी. भागिले म्हटलं की काय होते? वजाबाकी. या घातांकाला हा वजाबाकी आहे या ठिकाणी. आलं का लक्षात? तर मग भागिले असल्यामुळे या ठिकाणी घातांकाची वजाबाकी होते. थोडक्यात a चा m वा घात वजा n वा घात हे अशा पद्धतीने लिहिलं जातं. का लिहिलं जातं असं? तर या ठिकाणी भागाकाराची क्रिया आहे, ही संख्या छेदस्थानी आहे म्हणून. मग यासाठी आपण मगाशी काय पाहिलं होतं की जेव्हा पाया समान असतो आणि गुणाकार असतो तेव्हा घातांकाची काय होते? बेरीज. आता या ठिकाणी पाया समान आहे आणि घातांक वेगळे, पण क्रिया मात्र भागाकाराची आहे आणि त्यामुळे काय होतंय? घातांकांची काय होते? या ठिकाणी वजाबाकी होते. पहा, अशा पद्धतीने a चा m वजा n वा घात. मग आता हे काय? याचं एक उदाहरण बघूयात आपण. समजा ह्या घातांकाचं नियमाचं पहा, समजा 7 आहे. 7चा 6वा घात आहे छेद 7चा दुसरा घात आहे. मग आता काय करणार? 7चा 6 वजा दुसरा घात बरोबर 7चा कितवा घात आहे? चौथा घात आहे. या पद्धतीने तुम्हाला या नियमानुसार उदाहरण सोडवता येऊ शकतं. ही अतिशय सोपी आणि इंटरेस्टिंग पद्धत आहे. मला असं वाटतं की तुम्हाला ही नक्की नक्की आवडेल. आलं का लक्षात सगळ्यांच्या? पुस्तक आता मी नियम 4 पाहूयात काय म्हणतोय ते. पहा, या ठिकाणी एक संख्या घेऊया. समजा x आहे ती संख्या. समजा ती संख्या आहे x आणि ह्या x च्या डोक्यावर मी लिहिला 0. मगाशी पण आपण बघितलंय x च्या डोक्यावर लिहिला आपण 0. तर या ठिकाणी उत्तर किती येतं माहितीये का? किती येईल? 1. मगाशी आपण पाहिलं एकदा जस्ट चर्चा करताना सुद्धा. तर x चा 0वा घात म्हणजे 1. मग फक्त xच का बरं? दुसरे काय आहे का? तर हो, इतर कुठल्याही संख्या घेतल्या तरी तिच्या डोक्यावरती तिचा घातांक जर 0 असेल तर उत्तर आपल्याला 1 मिळत असतं. मग आता उदाहरण बघूया. बघा, या ठिकाणी समजा 100च घेऊया, मोठी संख्या घेऊया. 100 आणि 100चा घातांक आहे 0. तेवढी मोठी संख्या आहे 100. घातांक किती? 0. उत्तर येणार 1. किती येणार? 1. 100चा घातांक 0, उत्तर आलं 1. समजा 11 आहे. 11चा घातांक आला 0, उत्तर आलं 1. कुठलीही संख्या घ्या, तिच्या डोक्यावरती अर्थात तिचा हा घातांक असतो, तो जर 0 असेल तर तुमचं उत्तर हे 1 असणार आहे. तर या पद्धतीने आपल्याला उत्तर सोडवायची आहेत. कन्फ्यूज व्हायचं नाही. अरे बापरे 0 आला, मग मी कसं उत्तर काढू? अवघडच दिसतंय गणित. एखाद्या मोठ्या समीकरणामध्ये सुद्धा अशा पद्धतीने विचारलं जातं. एखाद्या असं पदावली मांडलेली असते आणि तिच्यामध्ये x चा घातांक 0 आहे आणि मग त्या ठिकाणी नेमकं सगळं सोडवत आलेलं असतं तेवढंच जमत नाही आणि त्यामुळे उत्तर चुकतं. म्हणून नियम माहिती पाहिजेत.
x चा घातांक 0 असेल तर उत्तर 1 आहे. म्हणजेच कुठल्याही अशा पद्धतीने संख्येचा घातांक जर 0 असेल तर उत्तर येतं 1. या ठिकाणी हा घातांकाचा नियम समजला असेल असं मला वाटतंय. आपण पुढच्या एका नियमाकडे जाऊयात 5व्या आणि शेवटचा नियम आपण बघतोय हा. नियम 5वा काय असावा बरं हा नियम? तर एक संख्या घेऊयात मनामध्ये. समजा ती संख्या आहे x. आता ही जी x संख्या आहे तिचा घातांक मी लिहिलेला आहे -m. काय लिहिलाय? -m वजा m. मग काय करता येईल? तर ही संख्या अशा पद्धतीने मांडली जाते 1/x चा m वा घात. हे वजा चिन्ह जे आहे ते इथं छेदस्थानी गेल्यावर लोप पावतं असं हा नियम सांगतो. आलं लक्षात? x चा वजा m वा घात बरोबर 1/x चा m वा घात. मग आता या पद्धतीने आपण एखादं उदाहरण पाहूयात. मग पहा, या ठिकाणी आपण एक संख्या घेऊया x म्हणजे समजा 25 घेऊया. 25 कितीचा वर्ग आहे माहितीये का? कुठल्या संख्येचा वर्ग आहे 25? 5चा. 25 कितीचा वर्ग आहे? 5. आपल्याला हे सुद्धा माहिती पाहिजे बघ. 4 ही कुठल्या संख्येचा वर्ग आहे? 2चा. 25 कुठल्या संख्येचा वर्ग आहे? 5चा. समजा मी सांगितलं 9 हा कुठल्या संख्येचा वर्ग आहे? तर 3चा. अशा पद्धतीने हे सुद्धा आपल्याला पाठ पाहिजे. टेबल साधारण 20 पर्यंतचे तरी आपल्याला पाठ हवेत हे वर्ग संख्या. तर या ठिकाणी आपण पाहतोय नियम. तर 25 ही संख्या आपण मनामध्ये घेतलेली आहे, इथं मांडलेली पण आहे आणि 25 ला आपण घातांक दिलेला आहे वजा 7. पहा, 25 चा वजा 7वा घात कसा मांडायचा बरं आपण हा वजा 7वा घात? तर या ठिकाणी बरोबरचं चिन्ह करायचं. फार विचार नाही करायचा, नियम लक्षात घ्यायचा. 1/25 चा 7वा घात. आलं लक्षात? काय करायचंय? 25 चा वजा 7वा घात हा मांडताना 1/25 चा 7वा घात अशा पद्धतीने आपल्याला मांडायचं आहे. अशा पद्धतीने कितीतरी उदाहरणं नियमांचा आधार घेऊन घातांकाच्या तुम्ही सोडवू शकता. घातांकाचे नियम हे फार कठीण नाहीत, पण ते तुम्हाला वापरता आले पाहिजेत. वेगवेगळ्या प्रकारचे पुढे उदाहरणं असणार आहेत, तुम्हाला समीकरण सोडवा वगैरे असणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीचे नियम वापरून तुम्ही उदाहरणं सोडवू शकता. आपण पुन्हा एकदा रिव्हिजन घेऊया. या ठिकाणी घातांकाचा घातांकाचे नियम व उपयोग. कसे उपयोग करणार तुम्ही? उदाहरण सोडवताना वेगवेगळे पदावल्या सोडवत असताना तुम्हाला या ठिकाणी घातांकाच्या नियमांचा उपयोग होणार आहे. समीकरण संतुलित करताना सुद्धा या ठिकाणी घातांकाचा उपयोग होणार आहे आणि घातांकाचे नियम हे अतिशय महत्वाचे आहेत, अतिशय सोपे आहेत, समजायला अवघड नाही. हा भाग कळाला का तुम्हाला? लक्षात आलं का? या ठिकाणी काही समस्या असतील तर नक्की नक्की कळवा. या ठिकाणी मी माझा पाठ थांबवते आणि पुढील पाठासाठी नियोजन सुरू होत आहे. थँक यू व्हेरी मच.